तर नवीन कलाकारांनी काय धडे घेतले पाहिजेत, काय शिकलं पाहिजे? म्हणजे खरं सांगू का, आजकाल येणारे कलाकार इतके तयारीचे आहेत ना, इतके त्यांना, कारण त्यांना एक्सपोजर आहे तेवढं. आपण तेव्हा सिनेमा पलीकडे आपल्याला बघायला काही नव्हतं. ते OTT बघतायत, ते लाईव्ह शोज बघतायत, ते वर्ल्ड सिनेमा त्यांच्या असं फिंगर टिप्सवर आहे. त्यामुळे ते इतके तयारीचे आहेत की त्यांना सगळं येतंय. मला वाटतं त्यांच्यामध्ये फक्त पेशन्स हवा. कारण का त्यांना सगळं येतंय आणि असं सगळे येणारे खूप लोक आहेत. त्यामुळे त्याच्यात आपण आपली जागा, आपली वेळ यायला वेळ लागणार आहे. तर जरा पेशन्सची गरज आहे. डिप्रेस होऊ नये. स्ट्रगल आहे, कोणालाही चुकलेला नाही आहे. बच्चन साहेबांपासून आपण लोकांचे स्ट्रगलचे किस्से ऐकलेले आहेत. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला येतंय सगळं, सगळं मान्य आहे, तुम्ही बेस्ट आहात, सगळं मान्य आहे. पण ते तुमच्यासाठी बेस्ट वेळ यायची वाट बघा. फ्रस्ट्रेट होऊ नका, डिप्रेस होऊ नका, काही वेडीवाकडी पावलं उचलू नका किंवा एखाद्या कामासाठी कुठले वेगळे मार्ग अवलंबू नका. तुमच्याकडे जे चांगलं आहे ते लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी चांगली वेळ येऊ द्या, एवढंच मला वाटतं. येस. कारण मी स्वतः आता बघ, नवीन कलाकारांबरोबर, या नवीन मुलांबरोबर काम केलं तर मला शिकायला मिळतं रे त्यांच्याकडनं की अरे, आणि सो टॅलेंटेड यार, काय करतोय राव हा. म्हणजे मला असं वाटतं की मी बुकवॉर्म आहे, पुस्तकातला किडा आहे. मी इतकं वाचलंय आणि मी जे इतकी वर्ष वाचून मी जे असं ज्ञान संपादन वगैरे, हा जो माझा एक गैरसमज आहे, हे लोकांना दुसऱ्या मिनिटाला गुगलवर मिळतं रे ते सगळं. प्रॅक्टिकल. हो ना. म्हणजे मी एवढं मोठं पुस्तक वाचलं होतं ते त्यांना 3 मिनिटात त्याचं उत्तर मिळतं. दे आर लकी इनफ. पण झालंय असं की त्यांना सगळंच 3 मिनिटात हवंय, ही सवय लागली आहे. असं होत नाही. पेशन्स नाही. आणि त्यामुळे होतं असं की भरकटतात पण, किंवा लगेच डिप्रेशन येतं. हे इतक्या आता कमी वयातल्या मुलांना डिप्रेशनची समस्या खूप जास्त आहे. तर त्यामुळे माहितीये का, ही कारण त्यांना सगळं लगेच पाहिजे असतं म्हणून. म्हणजे मला असं वाटतं. यू आर राईट, यू आर ॲब्सोल्युटली राईट. माझं तेच म्हणणं आहे की त्यांना जसं गुगलवर त्यांना 1 मिनिटात उत्तर मिळतं, तसं त्यांना 1 मिनिटात करिअर पण हवंय, असं नाही होतं. बरं, कलाकार म्हणून कला, पैसा की प्रसिद्धी? बाउन्सर आहे हा. आय गेस प्रसिद्धी. कारण प्रसिद्धी कलेमुळे येते, त्याच्यात कला हे आहे, आणि प्रसिद्धी पाठोपाठ पैसा येतो. त्यामुळे प्रसिद्धी, असं मला आत्ता सुचलेला आन्सर आहे. अदरवाईज मी पैसा असं सांगितलं असतं. पण प्रसिद्धी गिव्स यू एव्हरीथिंग. कला, कारण आपण बंद खोलीत नाही ना कला सादर करतो. कला ही कायमच प्रेक्षकाभिमुख असते. त्यामुळे जेव्हा आपण ती कला सादर करतो तेव्हाच आपण प्रसिद्ध होतो. आणि अरे वा, ही चांगली प्रसिद्ध आहे, तर हिला 4 पैसे द्यायला हरकत नाही, असं प्रोड्युसरलाही वाटतं. त्यामुळे मला वाटतं प्रसिद्धी ब्रिंग्स एव्हरीथिंग.